श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 17 मार्च. तर या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. ही संकष्टी चतुर्थी जी आहे तर तिला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखलं जातं. संकष्टी चतुर्थी हे भगवान गणपती बाप्पांना समर्पित आहे. गणपती बाप्पांची या दिवशी विधिवत पूजा अर्चा करून व्रत केल्याने भक्ताच्या सर्व मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात. गणपती बाप्पा ही ज्ञानाची, विद्येची आणि बुद्धीची देवता म्हणून ओळखली जाते. त्याचबरोबर गणपती बाप्पांना विघ्ननाशक देवता म्हणून देखील ओळखलं जातं. तर पहा, गणपती बाप्पांना संकष्टी चतुर्थी ही समर्पित आहे. त्यामुळे या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे आणि हे व्रत देखील आईने आपल्या मुलांसाठी करायचं आहे. तर पहा, पूजेसोबतच आपल्याला काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. मसूरच्या डाळीचा अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्यावरती जर एखादा शत्रू वार करत असेल किंवा आपल्याला शत्रुपीडा असेल, शत्रू त्रास असेल, तर तो शत्रूसुद्धा 2 दिवसात संपून जाईल. म्हणजे त्या शत्रूचा त्रास जो आहे तर तो 2 दिवसात थांबून जाईल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. घरामध्ये पैसा येऊ लागेल. आपल्या घरामध्ये जर दारिद्र्य असेल, गरिबी असेल तर ती दूर होऊन जाईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला देखील विसरू नका. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर. आपल्या हिंदू धर्मामध्ये गणपतीला प्रथम उपासक मानले जाते. हिंदू धर्मात सर्वप्रथम गणेशाची पूजा केली जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी गणेशाची पूजा करणे आवश्यक मानले जाते. बुधवारचा दिवस गणपतीला समर्पित केलेला आहे. याशिवाय प्रत्येक महिन्याची चतुर्थी तिथी ही भगवान विघ्नहर्ताला समर्पित करण्यात आलेली आहे. हिंदू धर्मामध्ये चतुर्थी तिथीला अत्यंत विशेष महत्त्व दिलं जातं आणि पवित्र मानले जाते. हिंदू मान्यतेनुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केलं जातं. तर पहा, प्रत्येक महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तिला वेगवेगळी नावे दिलेली आहेत. तर चैत्र महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणतात. हिंदू मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीला उपवास आणि पूजा केल्याने बाप्पा प्रसन्न होतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदते. तर पहा, ही चतुर्थी जी आहे तर ती 17 मार्च रोजी संध्याकाळी 7:33 सुरू होणार आहे आणि ही तारीख मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी रात्री 10 वाजता संपणार आहे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाच्या वेळी गणपतीच्या पूजनाला विशेष महत्त्व दिले जाते. त्यामुळे या चतुर्थीचं व्रत जे आहे तर ते 17 मार्च रोजी भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत पाळलं जाणार आहे. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत, घर आणि पूजास्थान स्वच्छ करायचं आहे. नंतर पूजेच्या ठिकाणी एक पवित्र स्टूल ठेवायचं आहे आणि त्यावरती श्री गणेशाची मूर्ती किंवा चित्र ठेवायचं आहे. गणपती समोर तुपाचा दिवा लावायचा आहे. देवाला पिवळ्या फुलांची माळ आणि दुर्वा अर्पण करायचे आहे. देवाला टिळक लावा. त्याचबरोबर मोदक आणि मोतीचूरचे लाडूसुद्धा अर्पण करा. त्याचबरोबर ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. तसेच भालचंद्र संकष्टी चतुर्थीचं व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. हे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. त्याचबरोबर या दिवशी काही प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहे. तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करून झाल्यानंतर आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचं घरामध्ये पठण करायचं आहे. त्याचबरोबर हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो अशा प्रसन्न वातावरणामध्ये करायचा आहे. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर आपल्या घरामध्ये जर सतत वादविवाद, कलह, क्लेश यासारख्या गोष्टी घडत असतील, सारखं दारिद्र्य आपल्या घरामध्ये आहे, आपल्या घराची प्रगती होत नाही, आपल्या घरामध्ये पैसा येत नाही, पैसा आला तर तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल, एखाद्या व्यक्तीची आपल्या घराला नजर लागलेली आहे, म्हणजेच एखादी शत्रुपीडा आपल्याला झालेली आहे, म्हणजेच शत्रू आपल्यावरती
वार करत आहे. म्हणजेच काय की आपण कोणतेही काम करायला गेलो की त्यामध्ये अडथळे निर्माण करत आहे किंवा आपलं ते काम होऊ देत नाही. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला मसूरची डाळ घ्यायची आहे. म्हणजेच जी मसूरची डाळ अख्खी असते पहा, ती तुकडे झालेली नाही, तर ती अख्खा मसूर असतो ती तुम्हाला घ्यायची आहे. आणि ती घेतल्यानंतर तुम्हाला एक केळीचं पान घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे केळीचं पान जर नसेल तर तुम्ही एखादी प्लेट तुमच्याकडे असेल तर ती प्लेट तुम्हाला घ्यायची आहे. सर्वप्रथम आपल्या देवघरातील दिवा प्रज्वलित करायचा आहे. धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे. अशा प्रसन्न वातावरणामध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर तुम्हाला एक प्लेट किंवा मग केळीचं पान हे घ्यायचं आहे. तर तुम्हाला त्या प्लेटमध्ये किंवा त्या केळीच्या पानावरती शेंदुराने एक त्रिकोण काढायचा आहे. आता शेंदूर नसेल तर कुंकवाच्या सहाय्याने तुम्ही त्रिकोण काढला तरी चालेल. तर एक त्रिकोण तुम्हाला काढून घ्यायचा आहे. आता त्या त्रिकोणामध्ये तुम्हाला मसुराची जी डाळ आहे तर ती भरायची आहे आणि तो त्रिकोण पूर्ण भरून घ्यायचा आहे. कुठेही जागा रिकामी आपल्याला ठेवायची नाही. तो त्रिकोण पूर्ण भरून घेतल्यानंतर त्यानंतर तुम्हाला त्या त्रिकोणावरती त्या मसूरच्या डाळीवरती एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. गणपती बाप्पाला प्रार्थना करायची की माझ्या जीवनातील दोष अडचणी संकट ते दूर होऊ दे, माझ्या मुलांची प्रगती होऊ दे, माझ्या घराची प्रगती होऊ दे, संपूर्ण दुःख माझे दूर कर, अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. तर तुम्हाला तिथे बसून संकटमोचक गणेश स्तोत्र जे आहे तर ते पठण करायचं आहे. त्यानंतर ऋणमुक्ती गणेश स्तोत्राचं पठण तुम्हाला एकदा करायचं आहे. त्याचबरोबर गणपती अथर्वशीर्षाचं पठण देखील तुम्हाला करायचं आहे. आणि ह्या 3 जे स्तोत्र आहेत त्यांचं पठण तुम्हाला करायचं आहे. आणि ते पठण केल्यानंतर अर्धा 1 तास ती डाळीचं भांडं जे आहे ते तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायचं आहे. त्यानंतर ती डाळीचं भांडं तुम्हाला उचलायचं आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या गाईपाशी जायचं आहे. गाईपाशी जाताना तुम्हाला एक तांब्या पाण्याचा भरून घ्यायचा आहे. हळद कुंकू घेऊन जायचं आहे. दिवा घेऊन जायचा आहे. त्या गाईला तुम्हाला सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावरती पाणी अर्पण करायचं आहे. तिला हळदी कुंकू लावायचं आहे आणि ही जी डाळ घेऊन गेलेला आहात ही गाईला ही डाळ आणि गूळ तुम्हाला खाऊ घालायचा आहे. गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे आपण जे काही प्रार्थना करू, जे काही आपले दुःख सांगू तर ते संपूर्ण देवी देवतांना समजत असते. तर साक्षात 33 कोटी देवी देवतांपर्यंत आपली इच्छा जी आहे ना तर ती पोहोचत असते. त्यामुळे आपले त्या इच्छा ज्या आहेत ना त्या नक्की पूर्ण होतात. म्हणून अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता. हा उपाय केल्यामुळे पहा आपल्या जीवनामध्ये जे काही शत्रू असतील, काही शत्रू त्रास असेल तर तो नक्की दूर होऊन जाईल. आपल्या घरामध्ये पैशांची समस्या असेल ती दूर होऊन जाईल. आपल्या घरातलं दारिद्र्य संपून जाईल. आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य येत राहील. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय नक्की उद्या सगळ्यांनी करायचा आहे. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटू अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.